तर आपण काल सरफेस एरिया आहे की नाही याचे फॉर्म्युले डिराईव्ह केले. कशा-कशाचे? क्युबॉइड, क्यूब, सिलेंडर. क्युबॉइड होता टोटल सरफेस एरिया TSA 2 टाइम्स LB प्लस BH प्लस HL. मग होता व्हर्टिकल फेसेसचा VSA, व्हर्टिकल सरफेस एरिया 2 इंटू BH बघा 2H इन ब्रॅकेट B प्लस L. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर क्युबॉइडमध्ये TSA होता 6L स्क्वेअर, VSA होता 4L स्क्वेअर. ठीक आहे क्यूबमध्ये. आणि सिलेंडरमध्ये कर्व्ड सरफेस एरिया होता CSA 2 पाय आर एच. एकदा फिरदर 2 पाय आर असं हाईट पर्यंत गेलो आपण 2 पाय आर एच. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं टोटल सरफेस एरिया 2 पाय आर इंटू आर प्लस एच ब्रॅकेटमध्ये घेऊन. ते आपण सगळे कसे आले हे पण पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत व्हॉल्यूम. ठीक आहे. आता व्हॉल्यूमला आपण इथे एका ॲनिमेशन मधून समजून घेऊ. आता तुमच्या समोर इथे स्क्रीनवर आपण एक बेसिक ॲनिमेशन केलंय. सध्या तुमच्या सिलेबसनुसार आपण 3 शेप घेतलेले आहेत. क्युबॉइड, क्यूब आणि सिलेंडर. ठीक आहे. तर व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम इज कॅपॅसिटी. एखाद्या 3D शेपमध्ये त्याची कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे तो किती एखाद्या ऑब्जेक्टला कंटेन करू शकतो. म्हणून तर आपण त्याचं नाव कंटेनर म्हणतो ना, तो कंटेन करू शकतो. आता ही रूम आहे, तुम्ही इमॅजिन करा. ही जी रूम आहे, या रूमला जर आपण सगळीकडून पॅक केलं, इट्स अ क्युबॉइड रूम. सगळीकडून पॅक केलं, कुठेच कोणताही गॅप ठेवला नाही. आणि मग आपण काय केलं, खालून कुठेतरी एका भिंतीच्या तिथून एक छोटासा होल केला. तेवढ्या होलमधून एक पाईप मध्ये सोडलं. आणि समजा ही काचाची रूम आहे, म्हणजे ट्रान्सपरंट आहे, बाहेरून दिसते आपल्याला. आणि मग आपण काय केलं, एक पाईप सोडला, बाकी त्याला ओपनिंग कुठंच नाही. आणि मग आपण काय केलं, त्या पाईप मधून पाणी सोडायला सुरुवात केली. तर आता ती रूम काय होईल, काचाची पाण्याने फिल आउट व्हायला लागेल, फिल इन व्हायला लागेल सगळी. मग मला सांगा, सगळ्यात आधी काय भरेल? बॉटम भरेल, बेस. बेस काय आहे बघा, काल शिकवला LB. ठीक आहे नाही, लेंथ इंटू ब्रेडथ आहे. पूर्ण बेस भरला, पाणी कंटिन्यू चालू आहे. तर बघा LB आधी भरला होता ना, सगळ्यात खालचा लेअर भरला. मग त्याच्यावर काय होईल, पाण्याचा दुसरा लेअर येईल, तो पण LBच राहील. LB 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम, 4 टाइम. काल आपण कसं स्टॅकिंग केलं होतं, तसं स्टॅक होत राहील, एक 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 स्टॅक होत राहील. आणि मग ते कुठपर्यंत जाईल, या रूमच्या हाईट पर्यंत. आणि मग एकदा ती रूम पॅक झालेली असल्यामुळं ओव्हरफ्लो होणार नाही. आणि सांगा मग ते LB कुठपर्यंत जाईल, हाईट पर्यंत. म्हणजे LB इंटू हाईट, LBH. द व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड बिकम्स L इंटू B इंटू H. आता आपण त्याला इथे चेक करू. इथे आपल्याकडे एक स्लाइडर आहे. आपण बेसिकली काय केलं, क्युबॉइडची बघा लेंथ, विड्थ आणि हाईट ही आपण 1 1 1 मानलेली आहे, युनिट. तर इथे बघा 1 1 1 याचा एक क्यूब आहे. आता आपण हळूहळू काय, क्युबॉइड आहे. आता जेव्हा क्युबॉइडची लेंथ, ब्रेडथ, हाईट तिन्ही सेम होते, तेव्हा आपण त्याला क्यूब म्हणतो. आता आपण एक काम करू, याची लेंथ इन्क्रीज करू या स्लाइडरने. चला याची लेंथ केली आहे मी 5. याची ब्रेडथ मी वाटल्यास काय करतो, ब्रेडथ करतो 4. ठीक आहे. आणि ब्रेडथ 4 केली. ठीक आहे. आणि चला ह्याची हाईट मी मॅक्सिमम वाढवतो. चला ह्याची हाईट लेट से 6 करू आपण. झाला क्युबॉइड तयार. तर क्युबॉइड असा आहे. वाटल्यास चला त्याची लेंथ वाढवूया आपण. 8 लेंथ आहे. विड्थ किती आहे, 4. आणि हाईट बघा किती आहे, 6 युनिट्स. आता आपल्याला काय करायचंय, ह्याचं ॲनिमेशन थ्रू आपण स्लाइडरने पण चेक करू शकतो. मी आता सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी स्टॅकिंग कुठून स्टार्ट होईल, बॉटम पासून. बॉटम कोण आहे बघा, लेंथ इंटू ब्रेड. हा जो तुम्हाला रेड कलरचा पोर्शन दिसतो,
तो काय सांगतो? एरिया ऑफ रेक्टँगल ऑफ द बॉटम दॅट इज एल इंटू बी, एल बी. आता मी काय करतो? हळूहळू या स्लाइडरला पुढं पुढं घेऊन जातो. म्हणजे मी बघा, बेस एरिया दिसतो खाली, स्टॅकिंग बेस एरिया अप टू द हाईट. तर बघा सगळ्यात खाली एल बी आहे. आता यू कॅन सी हिअर ॲट धिस बॉटम बेस एरिया बघा, 8 काय होती लेंथ आणि ब्रीड किती होती 4. तर 8 4 दा 32. 32 याचा आता काय आहे? बेस एरिया आहे. आता बघा तुम्ही स्लाइडरवर लक्ष द्या आणि त्या फिगरकडे लक्ष द्या. जसं मी याला पुढे पुढे आणतोय, स्टॅकिंग होत आहे. बघा काय वाढत चाललेलं आहे? एल बी एल बी एल बी एल बी. हे एल बी मॅक्सिमम कुठपर्यंत येईल? हाईट पर्यंत येईल. म्हणजे आता व्हॉल्यूम किती झालं? इथे जर तुम्हाला व्हॉल्यूम पूर्ण चेक करायचा असेल तर बेस किती झाला त्याला इंटू हाईट केलं, म्हणजे बेस इंटू हाईट केलं. तर मॅक्सिमम हाईट 6 आहे आणि बेसचा एरिया किती होता 32. तर 32 इंटू 6 किती झालं 192. तर या क्युबॉइडचं व्हॉल्यूम किती आहे 192. यू कॅन सी. आपण जर याला फिल आउट केलं, बेस तर फिक्स आहे, बेस एरिया तर आहे, फक्त आपण याला वाढवतोय. कळलं? तर या पद्धतीने आपण याला चेक करू शकतो. तुम्ही याला ऑटो फिल मध्ये चेक पहा, हे तुम्हाला दाखवत आहे. सगळ्यात आधी एल बी, एल बी इंटू एल बी इंटू एल बी इंटू एल बी, हाऊ मेनी टाइम्स? हाईट टाइम्स. म्हणून व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड बिकम्स एल इंटू बी इंटू एच. इझी आहे की नाही? त्या फॉर्म्युले लर्न करायची गरज नाही, पाठ करा, असं मेमराईज करायचे नाही फॉर्म्युले. ते अंडरस्टँडिंग लेवलला आणायचे की नेमकं होतंय काय. आणि हे तुम्ही मग हळूहळू जसजसे क्वेश्चन्स करत राहाल ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला हे पाठ झालं. चला, तर हे ऑटो फिल तुम्हाला इथे क्लिअर होईल. आता याच्यानंतर आहे आपला क्यूब. क्यूब आपल्या माहिती आहे सगळ्यांना, क्यूबची लेंथ ब्रीड हाईट सगळं सेम असते. त्याच्यामुळे इथे बघा एल बी एच असं काही दिलेलं नाही. त्याला लेंथ ब्रेड हाईट म्हणजे त्याचा डायमेन्शन सगळीकडे सेमच आहे, पण आपण त्याला काय मानलेलं आहे एस मानलं किंवा साईड मानलं किंवा एल मानलं, साईडची लेंथ. आता सेम प्रोसेस आहे. मग सगळ्यात खाली काय असेल? म्हणजे कोण आहे तो? स्क्वेअर आहे. लेंथ आणि ब्रीड सेम झाली म्हणजे स्क्वेअर झाला. तर स्क्वेअरचा एरिया एल इंटू एल किंवा एस इंटू एस, एस स्क्वेअर किंवा एल स्क्वेअर. आता एल स्क्वेअर एल स्क्वेअर एल स्क्वेअर एल स्क्वेअर किती वाढेल हाईट पर्यंत? त्याची हाईट पण एलच आहे. तर एल स्क्वेअर इंटू एल काय झाला एल क्यूब. म्हणून बेस एरिया इंटू हाईट. मग मी तुम्हाला सांगेल याला कसं आपण करतो. तर बघा आता जसं मी ह्याला ह्याची बघा लेंथ ब्रेड हाईट सगळ्याला आपण त्याला 4 4 4 करू. सेम प्रोसेस आहे. सगळ्यात आधी काय बघा स्टॅकिंग मध्ये एस स्क्वेअर आहे दिसते. एस स्क्वेअर किती होता तो 16. बेस एरिया 16 आहे. आता आपण त्याला वाढूया. बघा स्टॅकिंग करू. तर बघा तुम्हाला इथं खाली डायनॅमिकली चेंज होताना दिसेल. हे असं वाढत 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 फायनली 64 लाच थांबेल. कारण बघा ह्याची साईड लेंथ किती आहे 4. तर 4 खाली बेस स्क्वेअर 4 स्क्वेअर 16. 16 इंटू हाईट आहे 4च आहे. 16 4 जा 64. तर बघा या पद्धतीने हे स्टॅकिंग आहे. यू कॅन सी विथ ॲनिमेशन. आता बघा हे झालं पूर्ण येऊन थांबलं 64 ला. कळलं तुम्हाला? तर या पद्धतीने सांगा याचा मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय होईल? एल क्यूब म्हणजे साईड क्यूब, साईड लेंथ क्यूब. तिकडे कोण होता? एल बी एच, असं लक्षात ठेवायचं. चलो, इसके बाद है सिलेंडर. आता सिलेंडर मध्ये पण दोन गोष्टी असतात. एक असते बेस रेडियस आणि एक हाईट. मी तुम्हाला काल सांगितलं याला दोन गोष्टी आपण पाहतो, रेडियस आणि हाईट. आता याची पण ती स्टोरी आहे. आता आपली ही जी रूम क्युबॉइडल शेपची होती, ती जर क्युबॉइडलच्या ऐवजी आपण सिलेंड्रिकल एक टाकी आहे पाण्याची,
तर पाण्यामध्ये आपण म्हणजे बघा टाकीमध्ये आपण एक पाईप सोडतो. पाईप मधून पाणी पडायला लागले की सगळ्यात आधी खालचा बेस भरतो. खालचा बेस कोण आहे? सर्कल आहे. सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर. मग तो कुठपर्यंत जाईल? हाईट पर्यंतच जाईल. पाय आर स्क्वेअर एच झाला फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युल्यात काय गोष्ट कॉमन आहे बघा बरं? कॉमन नाही. म्हणजे फॉर्म्युला बनवताना काय कॉन्सेप्ट लावला आपण? बेस एरिया इंटू हाईट. कोणत्याही 3D फिगर मध्ये ज्या ऍक्च्युली कोण आहेत? प्रिझम आहेत. ठीक आहे, प्रिझम फिगर ज्या असतात सांगतो. प्रिझम आणि पिरॅमिड दोन टाईपचे असतात. तर जेवढे प्रिझम फिगर्स असतात त्यांचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला काय? बेस एरिया इंटू हाईट. प्रिझम कोणाला म्हणायचं बेटा? ज्याचा बेस आणि टॉप सेम असतात, सेम फिगर असतात. बघा क्युबॉइडचा बेस कोण आहे? रेक्टँगल. टॉप आहे कोण होता? रेक्टँगल. त्याला प्रिझम म्हणतात. क्यूब मध्ये पण स्क्वेअर आहे, वर स्क्वेअर आहे. आता बघा सिलेंडर मध्ये खाली सर्कल आहे, वर पण सर्कल आहे. सो इट्स अ प्रिझम. आणि ज्याचा बेस काही असो, त्याचा टॉप जर एक पॉइंट असेल, वर्टेक्स असेल, दॅट इज पिरॅमिड. नाही, मग ते झालं पॉलिहेड्रॉन, काल सांगितलेलं. एफ प्लस व्ही इज इक्वल टू ई प्लस 2. ऑयलर्स फॉर्म्युला. ऑयलर्स फॉर्म्युला आपल्या सिलेबस मध्ये 8 स्टँडर्डला आहे. म्हणजे सिलेबस म्हणून नाहीये, पण तुमच्या माहितीसाठी असला पाहिजे. स्टेट बोर्डच्या बुक मध्ये दिलेला आहे. स्टेट बोर्डच्या बुक मध्ये तो फॉर्म्युला आहे. 7वीला पण आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, याची रेडियस आणि हाईट दोन्ही पण 1 1 मानलेलं आहे. त्याचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर इंटू एच, म्हणजे पाय आर स्क्वेअर एच. आता बघा ह्याची रेडियस आपण वाढवली, बेस रेडियस वाढली आणि याची हाईटही वाढवली. ठीक आहे, आपण बेस रेडियस येतो. आता आपण ह्याला आता बघा याचा असं माना की याची रेडियस 1 आहे आणि आपल्याला हाईट मॅक्सिमम हे करायची. सगळ्यात आधी काय भरलं बघा. आता स्टॅकिंग करा. स्टॅकिंग. खाली कोण आहे? बेस कोण आहे? सर्कल. सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर. आता आपण ह्याला वाढवत जाऊ. बघा पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर, मॅक्सिमम हाईट पर्यंत जाईल तो. झाल्याचं व्हॉल्यूम तयार. बघा वर एक दिसला, वर एक सर्कल आहे बघा. आता बघा आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण ऍनिमेशन हे शिकू शकतो. तर तुम्हाला हे फॉर्म्युले कसे तयार झाले आलं लक्षात? याच्यामध्ये हा पाय आर स्क्वेअर इंटू एच, तिथं एल बी इंटू एच, खाली एल स्क्वेअर इंटू एच, सगळ्याला सेम आहे. तुम्हाला ते सांगू लागलं, प्रिझम जेव्हा फिगर असेल तेव्हा फॉर्म्युला फिक्स आहे. चला, तर सगळ्यात आधी आपण पाहिला क्युबॉइड. क्युबॉइड मध्ये आपण पाहिलं बेस होता एल बी इंटू एच, तर व्हॉल्यूम होते एल बी एच. क्यूब मध्ये बेस एरिया होता एल स्क्वेअर, हाईट पण एल होती, एल क्यूब. आणि मग आहे सिलेंडर. चुकला की नाही बघा बरं. खाली पायर स्क्वेअर आहे. हा, लक्ष दुसरीकडे असले की असंच होते. आता घरी काय खायला केलं असेल त्याच्यातच परेशान. ते 3 फॉर्म्युले हे आणि काल आपण पाहिलेले 3 कशाचे होते? सरफेस आणि हे 3 व्हॉल्यूमचे. एवढे उद्या मी तुम्हाला एकेकाला उभं करून विचारणार आहे. उद्या फॉर्म्युले नाही आले तर एका पायावर उभं राहायचं पिरियड संपेपर्यंत. नाऊ यू कॅन गो.